नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि मस्त असा मसाला ताक करायचं आहे आपल्याला। पोटाला थंडावा देणारं असं हे मसाला ताक बनवायचं आहे। अगदी झटपट होणारं छोटीशी रेसिपी आहे। चला बनवूया। तर एकच ग्लास मी बनवणार आहे आता। तर दही आहे ते आपण पाव वाटी घेतलेलं आहे। घट्टसर दही आहे, त्याच्यामध्ये पाणी जाणार आहे। तुमच्याकडे ताकच असेल तयार तर तुम्ही तयार ताक सुद्धा वापरू शकता। आणि पाणी घेतलेले आपण, कारण मी दही वापरते त्यामुळे मला पाणी घालावं लागणार आहे। तुम्ही ताक वापरणार असाल तर काही गरज नाही पाण्याची। याशिवाय आपण पुदिन्याची 5-6 पानं घेतलेली आहेत। एक मिरची घेतलेली हिरवी मी, त्यातली थोडीशी घालणार आहे। आवडत असेल तर घालायची, नाही आवडत तर नाही घातली तरी चालणार आहे। इथं मी ताक मसाला घेतलेला आहे बघा। ताक मसाला मिळतो हा असा रेडीमेड असतो। त्याच्यामध्ये सगळंच म्हणजे चाट मसाला म्हणा, काळं मीठ म्हणा वगैरे असतं। म्हणजे आपल्याला वेगळं काही घालावं लागत नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे ते होतं माझ्याकडे। तर मी घेतलेलं 1 चमचाभर। इथं जिऱ्याची पावडर आहे ती घेतलेली मी, भाजकी जिऱ्याची पावडर घ्यायची आहे। थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी। तर एवढं साहित्य आहे, जास्त काही लागत नाही। आणि आता मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा पुदिन्याची पानं ते धुवून घ्यायची स्वच्छ। 5-6 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आपण। मिरची आहे थोडीशी घालूया आपण। तिखट जास्त असेल तर एखादा तुकडा घातला तरी बस होतं। आवडीने घाला तुमच्या। हा चाट मसाला, जिरेपूड आणि मीठ। सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बारीक करून घेऊया, त्यानंतर आपण दही घालू याच्यामध्ये। आणि हे मिक्सरचं भांडं वापरते मी, कारण एकच ग्लास आहे त्यामुळं हे वापरते। तुमच्याकडे जास्त करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ज्यूसचं जे ताकाचं भांडं जे असतं ते वापरलं तरी चालणार आहे। फिरून घेऊ। चला, मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आपण। आता आपण हे दही आहे ते घालूया। मला 1 ग्लास ताक करायचं तर मी पाणी पण तेवढंच घेतलेलं आहे। मिक्सरला फिरून घेऊ। तर बघा, मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे आणि हे मसाला ताक आहे आपलं तयार आहे। थोडं टेस्ट करून बघायचं, जर मीठ वगैरे कमी वाटलं तर थोडंसं घालायचं। चला, ग्लासमध्ये ओतून घेऊया। थंडगार असा मसाला ताक आहे तयार। एक नंबर छान झालेलं आहे बघा। तर बघा, हे मसाला ताक झालेला आहे तयार। मस्त असं मिंट फ्लेवरचं झालेलं आहे तयार। म्हणजे पुदिन्याचा पण थंडावा आहे, ताकाचा पण थंडावा आहे। मस्त मस्त असं काळं मीठ वगैरे घातलेला मस्त असा मसाला ताक तयार आहे। हे बघा, एक नंबर झालेलं आहे। टेस्ट केलं मी, खूप छान लागतंय, मस्त अगदी। नक्की ट्राय करा। फक्त 4 पुदिन्याची पाने घातलेली आहेत आपण। याच्यामध्ये तुम्ही काकडीसुद्धा घालू शकता। काकडी घालून आणखी त्याला रिफ्रेश करू शकता। आणखी मस्त असं फ्रेश अशी त्याची टेस्ट वाढणार आहे। पुदिन्याची पानं गेली आतमध्ये। तर हे बघा, नक्की ट्राय करा। मसाला ताक अगदी पोटाला थंडावा देणारं आणि उन्हाळ्यामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला थंडावा देणारं असं हे मसाला ताक नक्की करा आणि प्या। आणि पाचक आहे ते, ताक पिल्यामुळं जेवण आहे ते आपलं चांगलं पचन होतं। तर नक्की हे करा, कारण आपण लग्नात वगैरे मठ्ठा वगैरे पित असतो बघा, जेवणात असतोच मठ्ठा वगैरे। तर म्हणजे जड जेवण असेल तर ते पचवण्याचं काम हे ताक करतं। तर नक्की ट्राय करा। तर आवडली असेल रेसिपी तर पटदिशी लाईक करा। नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा। कमेंट नक्की करत राहा। कमेंट करत नाही तुम्ही आणि लाईकसुद्धा करत नाही, फक्त रेसिपी बघता। तर रेसिपीला लाईक आणि कमेंट नक्की करा। आणि आपल्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा। भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा। कमेंटमध्ये सांगा कशा वाटतात, कुठल्या रेसिपी पाहायच्या असतील त्या सांगा। मस्त असा कलर आलेला आहे, थोडासा पिस्ता कलर आलेला आहे। आणि हे मसाला ताक तयार आहे। वरून तुम्ही आणखी थोडंसं भाजलेली जिऱ्याची पावडर वगैरे घातली तरी चालणार आहे, किंवा छाछ मसाला किंवा ताक मसाला आहे तो घातला तरी चालणार आहे। तर नक्की ट्राय करा। भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि करत राहा।